मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं। जय बोलो पंच परमेष्टि भगवान की जय। सिद्धांत शास्त्र की जय। आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज की जय। मुनी श्री 108 सुधासागर जी महाराज की जय। 14व्या पद्यामध्ये हे जिनदेव तुमचे गुण त्रिलोकात सर्वत्र व्याप्त आहेत व यथेच्छ विचरण करतात असं आचार्य मानतुंग म्हणत आहेत। हे जिनदेव तुमचे गुण तुम्ही केवल ज्ञानी अनंत गुणी आहेत, अनंत गुणांचे सागर आहात, संपूर्ण तीनही लोकांमध्ये व्याप्त आहेत आणि यथेच्छ एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती ते निरंतर विचरण करत आहेत। ही या पद्याची पूर्वपीठिका। आपण या पद्याचा उच्चारण करूया। संपूर्ण मंडल शशांक कला कलाप शुभ्रागुणास्त्रिभुवनं तव लङ्घयन्ति ये संसृतास्ति जगदीश्वरनाथमेकम् कस्तान्निवारयति संचरतो यथेष्टम्। हे जिनदेव, या पद्यात देखील संबोधन पद नाही आहे, म्हणून मी पूर्वपीठिकेमध्ये त्याला कंसामध्ये ठेवलेला आहे। पूर्वीच्या पद्यांमध्ये जे संबोधन पद आहे तेच इथे आपल्याला त्याचं ग्रहण इथे आपण करणार आहोत। तर इथे आचार्य मानतुंग म्हणतात की तुमचे गुण कसे आहेत? त्रिभुवनम लंघयंती, तुमच्या शरीरामध्ये असलेले जे तुमच्या अंगी असलेले जे अनंत गुण आहेत ते तीनही भुवनांमध्ये यथेच्छ विचरण करत आहेत। सर्व वस्तूंना ते यथेच्छ ओलांडत आहेत, लंघयंती। तर अशा पद्धतीने पहा, संपूर्ण मंडल शशांक कला कलाप शुभ्रा हा एकच शब्द आहे। संपूर्ण पदफोड करून पाहूया। संपूर्ण मंडल शशांक कला कलाप शुभ्रा हा एक शब्द आहे। गुणाहा, गुणास, त्या त्रि मधलं स गुणाहा बरोबर येईल आणि विसर्ग होईल गुणाहा, तेव्हा ते स गुणाहा बरोबर येईल, तेव्हा तिथे त्रि हा शब्द राहील। पुढील शब्द आहे त्रिभुवनम, त्याच्या पुढील शब्द आहे तव, त्याच्या पुढील क्रियापद आहे, वाक्यामध्ये क्रियापद महत्वाचं असतं, इथे लंघयंती हे क्रियापद आहे। ये संस्कृताहा, ये हे सर्वनाम आहे। संस्कृतास, इथे पण वरती दुसऱ्या ओळीमध्ये जसं स चा विसर्ग झाला अर्ध्या सचा, तसंच इथे देखील संस्कृतास त्या शेवटच्या अर्ध्या सचा विसर्ग होईल, संस्कृताः। त्रिजगत, त्रिजगत हा एक शब्द आहे। ईश्वर, नाथ, एकम, तर हे असे वेगवेगळे शब्द आहेत तीनही, ईश्वर, नाथ, एकम, एक, आणि शेवटी अम हा प्रत्यय लावलेला आहे। सर्व शब्दांचा समास करून एकच शब्द बनवलेला आहे। संस्कृताः हा एक स्वतंत्र शब्द आहे आणि त्रिजगत ईश्वरनाथमेकम हा एक शब्द आहे। त्रिजगत, ईश्वर, नाथ आणि एक या 5 शब्दांचा एक शब्द बनवून समास केलेला आहे। कह, इथे देखील अर्धा स आहे, त्याचा क सोबत विसर्ग होतोय, इथे संधी झालेली आहे म्हणून कस असं लिहिलेलं आहे। तान, तान हा स्वतंत्र शब्द आहे, स्वतंत्र सर्वनाम आहे तान।
ते डबल न आहे, त्यातलं न एक अगोदर ता बरोबर येईल, तान. त्याच्या पुढील क्रियापद आहे निवारयती. निवारयती हे क्रियापद आहे. पुढील शब्द आहे संचरतः. संचरतः, तर आता विसर्ग होतो. विसर्गाला ओ झालेला आहे संधीमुळे. आणि यथेष्टम, यथा इष्टम हे दोन शब्द आहेत, संधी झालेली आहे यथेष्टम. अशा पद्धतीने पदफोड केली. आपण आता अन्वय करूया. खूप सरळ आहे श्लोक हा, अगदी सोपा आहे. हे जिनेंद्र भगवन, तव संपूर्ण मंडल शशांक कला कलाप शुभ्राः गुणाः त्रिभुवनम लंघयन्ति. हे एक वाक्य झालं. ये त्रिजगद ईश्वरम, त्रिजगद ईश्वरनाथमेकं संश्रिताः तान यथेष्टम संचरतः कह निवारयति. प्रश्न आहे, कह निवारयति, प्रश्न क्वेश्चन मार्क आहे. अशा पद्धतीने अन्वय झाला. आता याचा अर्थ पाहूया आपण, की हे जिनेंद्र भगवन, तव, तव म्हणजे तुमच्या, वरती पण ते शब्द आला होता पहा, ते वक्त्रम क्व ते आणि तव यांचा दोन्हींचा अर्थ एकच आहे. ते म्हणजे तुमचा अथवा तुमच्या, तुमचा, तुमची, तुमचे इत्यादी. तर तव म्हणजे तुमचे संपूर्ण मंडल शशांक कला कलाप शुभ्र गुण. तुमचे गुण, तुमचे गुण कसे, गुणांचं विशेषण पूर्वीच्या पदामध्ये दिलेलं आहे. तुमचे गुण, तुमच्या अंगी असलेले अनंत गुण कसे आहेत, संपूर्ण मंडल शशांक कला कलाप शुभ्राः. संपूर्ण मंडल शशांक, शशांक म्हणजे चंद्र, चंद्राचं संपूर्ण मंडल म्हणजे पौर्णिमेचा चंद्र. पौर्णिमेच्या चंद्राच्या कला किती असतात, त्या पूर्णतः षोडश कला, 16 कला. त्या कलांचा कलाप, त्यांचा जो काही क्रियाकलाप आहे, त्या क्रियाकलापाने शुभ्र जे काही वातावरण, ते तो क्रियाकलाप पूर्णतः शुभ्रच असतो, पांढरा शुभ्र. अशा शुभ्र वर्णांचे हे तुमचे गुणाः, असे तुमचे हे गुण आहेत. गुणा, तुमच्या अंगी असलेले अनंत गुण कसे आहेत, जसे पौर्णिमेचा संपूर्ण मंडल, संपूर्ण वर्तुळ असलेला चंद्र, त्या चंद्राचे जे काही कलांच्या जे काही कलाप आहेत, म्हणजे विलास आहेत, हावभाव विलास असतील, ते विलास आहेत, ते शुभ्र कसे शुभ्र असतात, ते जसे शुभ्र असतात तसेच तुमचे गुण देखील, अनंत गुण देखील कसे आहेत, शुभ्र आहेत, अत्यंत शुभ्र आहेत. असे ते गुण त्रिभुवनम लंघयन्ति. तीनही भुवन, त्रिभुवन म्हणजे तीन लोक. तीन लोक म्हणजे स्वर्गलोक, मध्यलोक आणि पाताळलोक. पाताळलोक. तर स्वर्गलोकापासून सिद्धशिलेच्या त्या ठिकाणापासून ते खाली एकदम सर्वात अगोदरपर्यंत सर्वत्र ते विचरण करतात. त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. का? कारण खाली लिहिलेलं आहे, ये त्रिजगद ईश्वरनाथमेकं संश्रिताः. हे जे गुण आहेत तुमच्या अंगी, अनंत जे गुण आहेत, जे शुभ्र पौर्णिमेच्या चंद्राच्या पांढऱ्या कांतीप्रमाणे दिसतात, ते शुभ्र गुण त्रिजगदीश्वरनाथमेकम. त्रिजगत म्हणजे तीन लोकाच्या, ईश्वरनाथमेकम एक मात्र ईश्वराच्या आश्रयाने राहतात. संश्रिताः म्हणजे आश्रयाने राहतात. हे गुण कोणाच्या आश्रयाने राहत आहेत, तीन लोकाच्या तीन लोकाचे नाथ, तीन लोकाचे जे ईश्वर आहेत, तीन लोकाचा जो राजा आहे, त्या राजाच्या अंगी राहतात, त्यांच्या आश्रयाने राहत आहेत. अशा त्या गुणांना, अशा त्या गुणांना कह, तान म्हणजे त्या, अशा त्या गुणांना, चौथ्या लाईन मध्ये तान म्हणजे त्या, अशा त्या गुणांना यथेष्टम संचरतः, यथेच्छ, यथेच्छ म्हणजे मनसोक्त, मनसोक्त संचरण करण्यापासून, मनसोक्त संचरण करण्यापासून कह निवारयती,
कोण थांबवू शकतो? क्वेशन मार्क. अर्थात कोणच थांबवू शकणार नाही. कोणच थांबवू शकत नाही. राज्यामध्ये राजाच्या रथाला कोण अडवणार? असंच हे जिनेंद्र भगवन तुमच्या अंगी असणाऱ्या, तुमच्याशी आश्रित असणाऱ्या गुणांना कोण थांबविणार? कारण ते तुम्ही स्वतः तीनही लोकांचे राजे आहात. तुमचे गुण तुमच्याच राज्यामध्ये विचरण करण्यापासून कोण थांबवू शकेल त्यांना? अर्थात कोणही थांबवू शकणार नाही. पण चंद्राच्या किरणांचं का उदाहरण दिलं इथे? सूर्याच्या किरणांचं उदाहरण दिलं जाऊ शकत होतं. सूर्याचे किरण कसे असतात? प्रखर असतात. जास्त आपल्याला पीडा देणारे असतात. ताप देणारे असतात. परंतु चंद्राचे किरण ताप देणारे नसतात, शांतता प्रदान करणारे असतात. त्यांच्या गुणांची, त्यांची छाया अथवा त्यांच्या सानिध्यामध्ये आपण थोडंही गेलो, तर आपण शांत होतो. जसं चंद्राच्या किरणांमध्ये रात्री आपण चंद्राच्या किरणांमध्ये थोडंही आपण प्रवेश केला, तर आपल्या मनातील सर्व काही व्यथा असतील, काही दुःख असेल, ते सर्व दूर पण होत असतं. त्या पद्धतीने इथे म्हणून आचार्य मानतुंग यांनी चंद्र पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणांप्रमाणे शुभ्र असणाऱ्या भगवंतांच्या त्या गुणांचं इथे वर्णन केलेलं आहे. ते संपूर्ण गुण सर्व विश्वामध्ये खचाखच व्याप्त आहेत. सर्वत्र व्यापक व्यापलेले आहेत. त्याला आपण पाहू शकतो. काही जण पाहू शकतात, काही जण पाहण्याचा प्रयत्नही करीत नाहीत. ते अभाव्य असतात. जे पाहतात त्यांचं आत्मकल्याण होतं. जे सभोवताली सर्वत्र जिनेंद्र भगवंत आणि त्यांचे अनंत गुण व्यापलेले असताना सुद्धा, त्यांचा स्पर्श आपल्याशी होत असताना सुद्धा त्याचा अनुभव करत जर नसतील, तर ते त्यांचं दुर्भाग्य म्हणायला पाहिजे. जर आपल्याला कोणी चिमटं घेत असेल, पण ते आपल्याला कळत नाहीये, तर ते चिमटे घेणाऱ्याचा दोष नाहीये, तो आपला दोष आहे. तसंच इथे जिनेंद्र भगवंतांचे सर्वत्र सर्वत्र गुण व्यापलेले आहेत. त्या गुणांचा अनुभव आपण का करत नाहीये? कारण आपण आपल्या जीवनामध्ये आलस्य आहे. आपल्या जीवनामध्ये आपण काय म्हणतो, मनोवचन आणि काय योगाने आपण जिनेंद्र भगवंतांचं दर्शन करत नाहीये. तर अशा पद्धतीने धर्मदृष्टीने आपण असा अर्थ घेऊ शकतो, की आपण जिथेही असो, तिथे जिनेंद्र भगवंताच्या सानिध्यामध्ये असावं. हे पद्य म्हणताना आपल्याला सर्वत्र जिनेंद्र भगवंत दिसतील. वैदिक परंपरेमध्ये काय म्हणतात, की सर्व वस्तूंमध्ये ब्रह्म असतो असं म्हणतात. या पद्याने सुद्धा असं कळतं, की सर्व वस्तूंमध्ये जिनेंद्र भगवंतांचा वास आहे, निवास आहे. कसा? कारण जिनेंद्र भगवंतांचे गुण सर्व वस्तूंना जाणतात. म्हणून सर्व वस्तूंमध्ये त्यांचं ज्ञान संचरित आहे. त्यांच्या गुणवर्गणा सर्वत्र व्यापलेले आहेत. म्हणून जिनेंद्र भगवान सर्व वस्तूंमध्ये आहेत, असं म्हणण्यामध्ये वावगं नाहीये. तर या प्रकारे हा धर्मदृष्टीने अर्थ घेतला आपण. आणि काव्यदृष्टीने इथे वसंत तिलिका छंद आहे. अलंकार आणि रस. रस याच्यामध्ये भक्ती रस आहे. गुणांविषयी, अनंत गुणांविषयी भक्ती इथे आचार्य मानतुंग यांनी व्यक्त केलेली आहे.